आज बनवूया मशरूमची भाजी। त्याच्यासाठी इथे मस्त मी मशरूम धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि कटई करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे कढई इथे मस्त गरम करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी मोहरीचं तेल टाकलेलं आहे, तेही एकदम गरम करून घ्यायचं बरं का। तेल गरम झाल्यानंतर इथे जिरं, काळी मिरी, लवंग आणि दालचिनीचा तुकडाही मस्त गरम करून घ्यायचा। सोबतच कढीपत्ता आणि कांदा बारीक चिरलेला बरं का। लवकर फ्राय होण्यासाठी मीठही टाकून घेतलेलं आहे। आता हा असा गोल्डन ब्राऊन झाला की अद्रक लसणाची पेस्टही 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। इथे मी हळद, लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर आणि सोबतच बेसनाचं पीठही टाकून घेतलंय, ज्याला आपण चण्याचं पीठही बोलून घेतो। आता हे मस्त भाजून घ्यायचं तेलामध्ये 3 ते 4 मिनिटं आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सोबतच दही टाकून 2 ते 3 मिनिटं तेही फ्राय करून घ्यायचं आहे। तर गॅस यासाठी बंद केला आहे की आपलं दही फुटायला नको। दही ते मस्त मिक्स झालं की गॅस पुन्हा चालू करायचा। टोमॅटो बारीक चिरलेले टाकून घ्यायचे। टोमॅटो प्युरीही यूज करू शकता तुम्ही इथे। टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो नरम झाले की मशरूमही आपले बारीक चिरलेले टाकून घ्यायचे। मस्त मिक्स झाले की आणखीन थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटं ह्याला कवर करून अशी मस्तपैकी मशरूमची भाजी रेडी करून घ्या। मस्त स्पायसी टँगी मशरूमची भाजी रेडी आहे। मशरूमची भाजी यम्मी झाली आहे। तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा रोटीसोबतही एन्जॉय करू शकता। अशाच मजेदार रेसिपीजसाठी मला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।